नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रथम न्यूज। सध्या यावेळी आम्ही मनमिलपाडा आणि मनमिलपाडा गावात उपस्थित आहोत। इकडे कुणबी समाजाच्या वतीने महिला मंडळाने आज स्नेहसंमेलन तसेच हळदी कुंकुमचा भव्य कार्यक्रम ठेवण्यात आलेला। ती इकडची माजी नगरसेविका तसेच कुणबी समाजाची महिला मंडळची अध्यक्ष संगीता भेरे यांच्या वतीने या कार्यक्रमात स्वतः इकडे प्रथम महिला महापौर प्रवीणा हितेंद्र ठाकूर यांचं आगमन झाला। त्यांनी चांगलं वक्तव्य केलं आणि लोकांचा उत्साह वाढवला। तसेच इकडचे स्थानीय माजी सभापती प्रशांत राऊत आणि इकडची माजी सर्व नगरसेविका या कार्यक्रमामध्ये उपस्थित होती। तुम्ही बघण्यासारखं असेल कारण महिलांमध्ये आताही सुद्धा एवढा जोश आहे, कारण की त्यांच्या तोंडात एक खुशीचा झलक आहे, कारण की त्यांच्या घरी आज त्यांच्या नळात पाणी टायमाप्रमाणे येत आहे। त्यासाठी आज महिलांनी स्वतः या सर्व कार्यक्रमामध्ये आपला सहभाग घेऊन आनंद व्यक्त केला आणि या समाजाचा कौतुक केला। मी अजय वर्मा, कॅमेरामॅन चंदन सोनीके साथ विरार। मॅडम, काय सांगणार, आज कुणबी समाजचे महिला मंडळ अध्यक्ष तसेच माजी नगरसेविकच्या वतीने इकडे महिला स्नेहसंमेलन होता, काय सांगणार? आमच्या बहुजन विकास आघाडीची नगरसेविका संगीता या प्रभागामध्ये फक्त स्वतःच्या समाजाचंच नव्हे तर महिलांमध्ये खरोखर खूप छान काम करते आहे। अनेक बचत गट तिने निर्माण केले आणि महिलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले आहे। आज या ठिकाणी महिलांच्या स्नेहसंमेलनाचं आयोजन करून या समाजाच्या वतीने एक महिलांना अतिशय चांगला कार्यक्रम उपलब्ध करून दिला, खेळ पैठणीचा, जेणेकरून महिला आपल्या दैनंदिन जीवनामधून काहीतरी वेगळं त्यांना मनोरंजन वगैरे मिळू शकते आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य हिने फुलवून आणलेलं आहे संगीताने। तिच्याबरोबर तिचे मिस्टर भेरे, आमचे सभापती प्रशांत राऊत आणि तिकडच्या सगळे नगरसेविकांनी मिळून खरोखर बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम लोकांसाठी केलेलं आहे। आज स्पेशली महिलांच्या चेहऱ्यावर जो आनंद मला बघायला मिळाला तो त्यांच्याकडे घरामध्ये पाणी यायला लागलं आहे त्याचा आनंद विशेष करून या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावर मला बघायला मिळाला। खरोखर एक चांगला कार्यक्रम। सकाळपासून तुम्ही 2 वाजतापासून दौऱ्यावरती या सत्तातून तुमचा कार्यक्रम आहे, तरी तुमच्या चेहऱ्यावरती थकान कुठे दिसत नाही। महिलांच्या कार्यक्रम तुम्ही प्रत्येक वेळी उपस्थित येतात। खरं म्हणजे जरी 2 वाजल्यापासून निघले किंवा सकाळपासून निघून जाईल, पण जेव्हा मी माझ्या कार्यकर्त्यांमध्ये जाते, माझ्या लोकांमध्ये जाते, कारण नेहमी मी आणि आप्पा असं सांगत असतो की आमचं घर हाच आमचा परिवार नव्हे तर संपूर्ण वसई तालुका ज्यांनी आमच्यावर आजवर प्रेम केला आहे, विश्वास ठेवला आहे, ते संपूर्ण कुटुंब आहे आमचं आणि त्यांच्यामध्ये जाताना कधी थकवा येत नाही। शारीरिक थकवा जरी आला तरी मानसिक थकवा येत नाही, कारण तुम्ही बघता या ठिकाणी त्यांचा प्रेम जो आहे आमच्यावरचा, ज्या पद्धतीने ते आमचं स्वागत करतात, पाया पडतात। मला अजिबात असं पाया पडलेलं आवडत नाही, पण त्यांचा आतमधला जो भाव आहे तो प्रकट करतात ते आणि खरोखर आम्ही धन्यवाद आहोत की असा सगळ्यांचा प्रेम आमच्या। थँक्यू मॅडम, आपलं नाव? माझं नाव संगीता भेरे आहे, मी बहुजन विकास आघाडीची माजी नगरसेविका तसेच आमची कुणबी महिला मंडळ अध्यक्ष। मॅडम, आज तुम्ही जे महिला स्नेहसंमेलन तसेच हळदी कुंकुमचा कार्यक्रम कुणबी समाजाच्या वतीने करण्यात आला आहे आणि भरपूर महिला इकडे समावेश आहे, काय सांगतील? या ठिकाणी गेले 3-4 वर्ष आम्ही कार्यरत आहोत। कुणबी युवा विकास मंडळ, समाज उन्नती मुंबई, संघ मुंबई या माध्यमातून आमचा एक समाज आहे कुणबी महिला मंडळ। आम्ही गेली 3 वर्ष हळदी कुंकू हा कार्यक्रम करत असतो। त्याचबरोबर आम्ही वर्षामध्ये विधिमुळात विधान शिबिर, महिलांकरता शिबिर असे अनेक बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून कार्यक्रम घेत असतो। आज इकडे स्वतः प्रथम महिला महापौरांचं आगमन झालेलं आणि त्यांनी चांगली गोष्ट सांगून महिलांचा उत्साह वाढवला, काय सांगणार? बद्दल बोलायला गेलं तर या जवळजवळ मी त्यांच्या संपर्कात गेले 23-24 वर्ष आहे आणि मी त्यांचीच आहे, हा समाज त्यांचा आहे। हा समाजच नाही तर इकडे जेवढेही समाज असतील या समाजाला घेऊन आम्ही काम करत असतो। बहुजन विकास आघाडी कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करत असतो। किती महिलांना या हळदी कुंकूमध्ये उपस्थित होते? तुमच्या समाजाच्या वतीने लोकांना काय संदेश देणार? माझ्या समाजाच्या वतीने लोकांना हे सांगेन की आता अनेक समाज मी मोठं करतो, तर मला असं वाटतं की कोणी मोठं नाही, सगळे समाज एकत्र यायला पाहिजे आणि एकत्र प्रगती करायला पाहिजे।